काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जामीन दिल्याचा गंभीर आरोप केला। याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत बॅगभर पुरावे देखील दिले होते। आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली। राज्यातील सरकारी वनजमिनी बळकावल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितले। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मीरा भाईंदर पालिकेकडून 377 बेड्सचं रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे। एकूण 14 मजल्यांचं हे रुग्णालय असणार आहे। येत्या 3 वर्षात रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। यवतमाळमध्ये फासे पारधी समाजाच्या संघटनेनं मंत्री उईकेंच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं। 2004च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान मंत्री उईकेंनी फोनवरून संवाद साधल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। बीडमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला आहे। हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी 15 सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीडपर्यंत विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळा इथे ग्रामस्थांनी लाँग मार्च काढत बिरहाड आंदोलन केलं। गावात सार्वजनिक ठिकाणी असलेला निळा ध्वज कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने हटवल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला। त्यामुळे ध्वज काढणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी या गावातील नागरिकांनी हे आंदोलन सुरू केलं। धुळे शहरात ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी धुळे शहरातील मच्छी बाजार चौकापासून जुना आग्रा रोडवर भव्य जुलूस काढण्यात आला। नांदेड जिल्ह्यामध्ये आज ईद ए मिलादून नबी उत्साहात साजरी करण्यात आली। 5 तारखेला ईद होती, मात्र गणेशोत्सव सुरू असल्याने विसर्जनानंतर ईद साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला। त्यानुसार ईद साजरी करण्यात आली। हिंगोलीच्या नरसी नामदेव इथे ईद ए मिलाद उन नबी पर्वानिमित्त मुस्लिम समाज बांधव एकत्र आले होते। एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देत हा सण उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचं समाधानकारक प्रमाण झालं असलं तरी शेतकऱ्यांचं संकट कमी झालेलं नाहीये। येत्या हंगामात सोयाबीन हे प्रमुख पीक असताना आता या पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर उंच पीओपीच्या गणेश मूर्ती भंग पावल्याचं दिसून आलंय। त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं कठोर नियमावली जाहीर करत गणेश मूर्तीची उंची 10 फुटांपर्यंत मर्यादित करण्यासह पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणण्याची मागणी केलेली आहे।